अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं शुक्रवारी 27 जून रोजी आकस्मिक निधन झालं। शेफालीच्या निधनानं हिंदी कला विश्वात एकच शोककळा पसरली आहे। पोलीस सध्या तिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत। या तपासादरम्यान आता वेगवेगळी माहिती समोर येत आहे। मुंबई पोलिसांना तिच्या अंधेरी येथील घरी काही औषध सापडल्याची माहिती देखील समोर आली आहे। याबद्दलची सविस्तर अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार शेफालीच्या घरात सापडलेल्या औषधांमध्ये अँटी एजिंग मेडिसिन, तरुण दिसण्यासाठी घेतली जाणारी औषधं, स्किन ग्लो व विटॅमिन्स टॅबलेट्सचा समावेश आहे। पोलीस पंचनाम्यातील माहितीनुसार त्यांना ब्युटी व सेल्फ केअर सप्लिमेंट्सचे 2 बॉक्स तिच्या घरात आढळले। शेफाली डॉक्टरांच्या सल्ल्यानं गोळ्या घेत नव्हती, पण त्यामुळे तिच्या आरोग्यावर कोणताही परिणाम झाला नाही असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं। शेफालीला शुक्रवारी तिचा पती पराग त्यागी व इतर 3 जणांनी बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलला नेलं होतं, पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचं निधन झालं अशी माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली। शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झालं असं म्हटलं जात होतं, पण तिच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। दरम्यान RN कूपर रुग्णालयात शेफालीचं शवविच्छेदन करण्यात आलं। तेथील डॉक्टरांना संशय आहे की रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे शेफालीचा मृत्यू झाला असावा। मात्र शेफालीच्या मृत्यूचं नेमकं कारण हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल। त्यामुळे शेफाली बरोबर कोणताही घातपात झाल्याची शक्यता मुंबई पोलिसांनी फेटाळून लावली आहे आणि सध्या पोलीस शेफालीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत। दरम्यान तपासाचाच भाग म्हणून शेफालीच्या पतीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार घरी सत्यनारायणाची पूजा असल्यानं शेफाली उपवास करत होती। निधनाच्या 1 दिवस आधी जेवण केल्यानंतर ती कोसळली होती असं पराग त्यागी यांनी सांगितलंय। त्यामुळे या तपासादरम्यान आता नवी कोणती माहिती समोर येईल याबद्दलच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।